नमस्कार, मी वैद्य अवंती राजेंद्र केळकर। अनेक लोकांची अशी तक्रार असते की आम्हाला रात्री झोप लागत नाही किंवा उशिरा झोप लागते। मग झोप व्यवस्थित न झाल्यामुळे दिवसभर अंगदुखी, अंग जड होणे, चक्कर वाटणे, सतत जांभया येत राहणे, कामात उत्साह न वाटणे अशा प्रकारचा त्रास होतो आणि काही वातविकारही होतात। मग निद्रानाशाची मुख्य कारणं काय आहेत? तर शरीरात वात आणि पित्त दोषाचा प्रकोप असणे, तसंच गरजेपेक्षा कमी मात्रेत आहार आणि पाणी पिणे, तसंच वृद्धावस्था हे देखील निद्रानाशाचं मुख्य कारण आहे किंवा कोणत्या तरी प्रकारच्या वातव्याधीने ग्रस्त असल्यावर देखील निद्रानाश होऊ शकतो। आणि निद्रानाशाला काही मानसिक कारणं देखील आहेत, जसं की हर्ष म्हणजेच अति आनंदी असणे किंवा क्रोध, शोक, भय म्हणजेच अतिराग असणे किंवा दुःख असणे, कोणत्या तरी प्रकारची भीती असणे आणि चिंताग्रस्त असणे, ही सर्व निद्रानाशाची मुख्य कारणे आहेत। ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी रोज आवर्जून पायांना, डोक्याला तेल लावलं पाहिजे, तसंच आहारात तुपाचा समावेश केला पाहिजे आणि रोज दूध नक्की घेतलं पाहिजे आणि गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घेतला पाहिजे। धन्यवाद।